पोळा सणाच्या दिवशी आम्ही मातीचेच बैल आणले होते, कारण की आमच्याकडे बैल नाही आणि माझ्याकडे गायवासीचं पण मूर्ती होती. तर मी अशा प्रकारे नैवेद्य दाखवले आणि त्याच्यानंतर मी माझ्या काका त्यांच्याकडे गेले, त्यांच्याकडे वासरू आहे. तर ह्या अशा प्रकारे त्याला सजवलं आणि ह्या गाईचं ते वासरू आहे. ती एक टक लावून सारखी त्या वासराकडे बघत होती की माझ्या लेकराचं यांनी काय करणं लावले. त्याला असे रंगबिरंगी फुगे लावले होते. तर ही गाई सारखी नुसती टक लावून बघायची. आणि त्याच्यानंतर या पोरांनी पण त्याला खूप येड्यात करणं लावलं होतं की त्याला म्हणजे असं ते फुगे लावल्यामुळे तो सारखा पळायचा. त्याच्या पायाला शेपटीला पण फुगे बांधले होते. त्याच्यानंतर काही फुगे फोडून टाकावं लागले, कारण तो असं घाबरत होता. मग नंतर त्याला थोडंसं धरून ठेवावं लागलं ओवाळायच्या टायमाला, कारण की तो सारखा उड्या मारायचा. तर माझ्या काकूने त्याला अशा प्रकारे ओवळलं आणि त्याची पूजा करत होते. त्याच्यानंतर मग काकांना पण ओवाळून घेतलं काकूनी आणि मग त्याला पूर्णाची पोळी दिली. त्यावेळेस तो थोडा शांत झाला आणि मंदिरात नेल्यानंतर त्याने तर डायरेक्ट तिथं झोप लोळवूनच घेणं लावलं. तिथले काही मी व्हिडिओ शूट नाही केले, पण तिथं तो असा एकदम शांत झाला होता.